आणि झाड थोडा काय वापरलं तुम्ही? ऑक्झी रूट हा हा. डाळिंबासाठी. डाळिंबाला डाळिंबासाठी. वापरलं. हो हो. अच्छा, बर काय फरक पडतोय? जमीन एकदम कडक होती, एकदम भुसभुशीत झाली. असं बर 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 असे पोरस वाटले, असं असं हात जर घातला ना तसं बोटाशी हात हा. गेले त्यात जमिनीत. अच्छा अच्छा अच्छा, हा हा, म्हणजे हा जमिनीला एवढी भुसभुशीत वाटते. हो हो, भुसभुशीत वाटली जमीन, एकदम आणि कडक जमीन होती, एकदम भुसभुशीत वाटली. आणि मग किती दिवसामध्ये हो? एक जो मित्र आहे लाईनवर, त्यांचं ते पण सांगतो तुम्हाला. हा हा, बोला की बोला की. हा. सर सर 6 दिवसात एकदम मोकळी झाली जमीन. आमची जमीन कडक झाली अति पावसामुळं. हो हो हो. आमची मुळीच चालत नव्हती, तर 6 दिवसात जमीन मोकळी होऊन म्हणजे एवढा लोड असून सुद्धा झाडावर शेंडे चालू झाले. अरे वा. हा 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 हा. हा. आणि मग दुसरे अजून काही परिणाम दिसले त्याच्यात? जमीन म्हणजे मोकळी झाल्यामुळे सगळं म्हणजे उचलायला चालू झालं ना, अन्नद्रव्य सगळं आपटेक उचलायला चालू झालं. चांगला, म्हणजे वरच्या ज्या पिवळेपणा आलेला किंवा कमतरता, याच्यामध्ये काय फरक वाटतोय? वाटतोय वाटतोय, काळोखी आली. हा हा हा. हा. आता डाळिंबाची काय स्टेज आहे तुमच्या? आमची स्टेज आता एक 15 दिवसात किंवा एक 25-20 दिवसात हार्वेस्टिंगला आहे. बर बर बर, एवढ्या उशिरा आहे. अच्छा. साईज मध्ये हा. काय फळांचा फरक पडतोय? पडतोय ना फरक. अच्छा, म्हणजे काही कंट्रोल झाडं ठेवायला सांगितले होते बहुतेक मी. तुम्ही नगर डिस्ट्रिक्ट जिल्ह्यातले ना? नाही, पुणे नाही नाही, जिल्ह्यातले शिरूर पुणे. शिरूर शिरूर. अच्छा, बर बर, ओके ओके. हा. मग शिरूरच्या इथं नावरा कारखान्याच्या जवळ आहे आम्ही. बरोबर बरोबर. ते तुम्हाला मी कंट्रोल काय ठेवायला सांगितलं होतं, एक दोन ला काही झाडांची लॅटरल बंद करा आणि मग सोडा असं सांगितलं होतं. नाही, तसं नाही केलं आम्ही. अरे बाप. वन टाइम सगळ्याला सोडून दिलं. हा हा. पण रिझल्ट दिसतोय, चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. छान छान छान. अजून 2 किलो एकरी सोडलं होतं. अजून एक एक किलो परत एक अप्लिकेशन द्यायचं चाललंय. नाही, आता काही गरज नाहीये. आता किती महिने राहिले म्हणजे तुम्हाला माल निघायला? एक 25 दिवस. 20-25 दिवस. 20-25 दिवस, काहीच गरज नाहीये, काहीच गरज नाहीये. 2 महिन्याला 2 किलो हा डोस खूप झाला. बरोबर. 2 ते 2.5 तर महिन्याला म्हणेल मी. 2 ते 2.5 सर महिन्याला 2 किलो एकरी. सर अजून एक विचारायचं होतं. हम्म. वरून स्प्रेला काय उपयोग होईल का त्याचा? याचा एवढा उपयोग होतो, फक्त मला तुमच्या तेल्या रोगावर किती परिणाम आहे एवढा माहित नाहीये. नाही, तेल्याचं हा सर काही नाही आम्हाला. हा. आम्हाला फक्त प्लेग फक्त आणि डांबरे. आणि डांबऱ्या असेल, सर्कोस्पोरा, अल्टरनेरिया, म्हणजे डाग येणार, ह्या सगळ्या गोष्टीवर खूप चांगला रिझल्ट आहे. त्याचा पीएच कमी करायचा नाहीये. 1 लिटर हा. पाण्याला 4 ग्रॅम न फवारणी करा. आणि ते कमी पाण्यामध्ये मिसळू नका. बॅरल भरल्यानंतर त्या बॅरल मध्ये टाका. डायरेक्ट टाकायचं. कमी पाण्यामध्ये बादलीमध्ये विरघळताना त्यातला ऑक्सिजन निघून जातो. हा, बरोबर आहे. पूर्ण पाणी घ्या आमचं आणि 1000 त्याच्यामध्ये. लिटर हा, बोला. 1000 लिटरचा फ्लोअर आहे, पूर्ण भरून घेतो आणि मग त्याच्यात टाकतो. मग त्याच्यात टाकायचं, मिसळायला 5-10 मिनिटं जाऊ द्या, चांगला हलवा. एखादं हा. बांबू घ्या, त्या बांबूच्या टोकाला बाटली कापा गळ्यातनं आणि त्याच्यात बांबू घालून एक खिळा मारा. आणि मग हा, तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीनं हलवून विरघळवता येईल. बरोबर आहे. मी कोणतंच औषध बादलीमध्ये विरघळवत नाही. नाही, आम्ही पण नाही विरघळत. आम्ही काय करतो, फ्लोअरच्या जाळीमध्ये टाकतो. जाळीमध्ये पण टाकू नका ऑक्सिरूट, कारण का माहित आहे का, हा. ऑक्सिरूट मध्ये जास्त ऑक्सिरूट मध्ये जर पाणी टाकलं, कमी पाणी असतं, त्यावेळेला हा, त्यातला ऑक्सिजन बाहेर पडून जातो. बरोबर आहे. हा. त्यामुळे पूर्ण ब्लोअर भरल्यानंतर त्यात टाका आणि चांगलं हलवून विरघळवा आणि मग मारा. बरोबर आहे. हा. 9 ते 10 तास जर पाऊस नाही आला तर 100% काम करतं. 5-6 तासात पाऊस आला तर मग 50%च काम करतं. मग ते आपल्याला जाणवतं, पण तेवढं जाणवत नाहीये. बरोबर आहे. हा. आणि ऑक्सिजन स्प्रे मारल्यानंतर 2 दिवस स्प्रेला परत काय अडचण, सकाळ संध्याकाळ घ्यायची काय अडचण? कधीही तुम्ही 24 तासात कधीही मारा, काही प्रॉब्लेम नाहीये. चालन चालन, हा. सकाळ सकाळ काढून घेतो. हो हो हो, बिलकुल. म्हणजे तुम्हाला समाधानकारक रिझल्ट भेटलेले आहेत. हो, हा, तुम्हाला. समाधानकारक रिझल्ट भेटले. छान. हे थोडंसं आम्हाला लवकर जर असतं ना, आम्हाला पाऊस उघडल्या हो हो हो. ओके. आमच्यापर्यंत थोडंसं लेट माहिती आली, तर एक पाऊस उघडल्या असतात आमचं एवढे नुकसान झाली नसते. बरोबर बरोबर बरोबर. हो. हा. चला, हरकत नाही, पण इथून पुढे जे शेतकरी वापरतील ना, त्यांना सांगा, डाळिंब हा. असेल किंवा तुमचं कोणतंही पीक असेल तर एक सबमेन पासून एक लॅटरल बंद करा, एक लाईनच्या लॅटरल बंद करा आणि मग ऑक्सिरूट ड्रीप मधनं सोडा. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला ते वापरायचं का नाही, किती फरक पडतो. नाही तुम्हाला नाही, सांगतो. 100% सर. आम्हाला म्हणजे आम्हाला लाईन बंद करायची गरज नाही. आम्ही आमची जमीन
जवळजवळ पाऊस उघडल्यापासून ऑक्झिरूट सोडीस्तवर आम्हाला 100% जाणवत होती जमिनीनं बोट घातली नाही कशाने उकरा तरी कडक झाली ते ड्रिपर खाली. हा 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 बरोबर बरोबर. पण आता एकदम मोकळं म्हणजे डायरेक्ट आहे ना हो. तिथं डायरेक्ट असा मोकळं पोकळ तयार एकदम पोकळ तयार झाले. छान छान. आणि मुळांची संख्या तर प्रचंड वाढते. हा हा. मी ह्या मूळ लागल्यावर चालू झाले मूळ. हा हा बरं का, ऑक्झिरूट आणि ऑर्गॅकार्ब ह्या 2 प्रॉडक्टच्या जीवावर मी तुम्हाला सांगतो, माझं कारलं 1.5 एकर मध्ये 109 टन निघालं. 28 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे झाले. 10 महिने कारलं चालू होतं, 10 महिने. बरोबर आहे. हा हा एवढं जबरदस्त आहे. म्हणजे एकदाच काय झालं, चुकून त्या ठिकाणी डबल गेलं ऑक्झिरूट. हा ते भावाला म्हणजे माझा पेरू व्हीएनआर पेरू 3 एकर आहे आणि बरोबर. त्यावेळेला कारलं 1.5 एकर होतं. मग ते हा पेरूचा डोस त्यानं 3 आणि 3 6 किलो एकरी 2 किलो प्रमाणे ते पेरूचा बरोबर. डोस त्यानं कारल्याला सोडला. म्हणजे ते आणि मोठ्या मोठ्या ज्या गाठी आहेत, तुम्हाला सांगतो निंबू एवढ्या गाठी झालेल्या होत्या कारल्याच्या ह्याच्यावर मुळांवर. हा मग त्या निमॅटोडच्या गाठी, त्याचा असा बरोबर. चुरा हा झाला. म्हणजे 7व्या-8व्या दिवशी असा त्याचा भुगा झाला त्याचा व्हिडिओ निपट- केलेला आहे माझ्या युट्यूबवर, एनडी पाटील पिलेवकर नावानं. हा बरोबर. हा हा तर त्याचा भुगा झाला असा पूर्णपणे, त्या गाठी फुटल्या. मग तो हा निमॅटोड मेला का त्या काय झालं काही समजलं नाही. ते आम्हाला बरोबर. प्रयोगशाळेमध्ये आता निमॅटोड आयसोलेट करून त्याच्यामध्ये ऑक्झिरूट टाकून तो निमॅटोड मरतोय का हे प्रयोगशाळेमध्ये बघायचं आहे आम्हाला. बरोबर. हा हा तर खूप चांगला प्रॉडक्ट आहे. आणि डॉक्टर एम.एस.आर. राजू भारतीय शास्त्रज्ञांचा प्रॉडक्ट आहे. आणि असा प्रॉडक्ट जगामध्ये कुठेही नाही. नाही 100% ज्यावेळेस प्रोडक्ट मी पाण्यात मिक्स करीत होतो का, हा हा तो हो पाण्यात मिक्स करताना मला एकदम असं म्हणजे आपलं एसओपी येते ना, हो एसओपी टाईप पावडर म्हणलं फक्त एसओपी टाईप आहे. हा ज्यावेळेस पाण्यात मी विरघळून म्हणजे जास्त पाण्यात मी विरघळून सोडलं खाली, हा मोठी टाकी माझी 28 लिटरची, बरोबर 2800 लिटरची टाकी आहे. हो हो त्याच्यात सोडल्याच्या नंतर 10 मिनिटात 20 मिनिटं थांबलो, हो 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 त्याच्यातून वाफ चालू झाली. बरोबर बरोबर. तोच प्राणवायू असतो. त्याच्यावर मेणबत्ती पकडा, मेणबत्तीची हा ज्योत आणखी फुलते. बरोबर आहे. आणि काही लोकांनी असा प्रॉडक्ट आणलेला आहे, हे ऑक्झिरूट सारखंच आहे म्हणतात, पण त्याच्यातून हा कार्बन डायऑक्साईड निघतो, आपल्या ऑक्झिरूट मधून ऑक्सिजन निघतो. आणि तिथं मेणबत्ती धरली तर ते पटकन विझून जाते. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे काही लोकांनी असेच सूक्ष्म दाणेदार आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. म्हणजे आमचं सुद्धा ऑक्झिरूट सारखंच आहे असं म्हणण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. पण आपलं त्यांच्या दुसरं प्रोडक्ट कोणतं म्हणलं त्यांचं? दुसरं एक प्रॉडक्ट आहे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब, म्हणजे ऑर्गॅ कार्ब नावानं आहे लिक्विड. ते काय लिटर म्हणजे एकरी सोडायला काय? तो हे बघा, ऑक्झिरूट 2 महिन्याला 2 ते 2.5 महिन्याला 2 किलो एकरी, आणि ऑर्गॅ कार्ब लिक्विड आहे ते प्रत्येक महिन्याला 1 लिटर बरोबर हे बरोबर. एक एकरला. म्हणजे आणि ऑर्गॅ कार्ब जर फवारणी केली तर तुमच्या किडींचं प्रेशर 50% कमी होतं. जो काळा मावा आलेला आहे, काळा थ्रिप्स आलेला आहे का नाही आता मिरचीमध्ये, काळा थ्रिप्स, हा 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 काळा थ्रिप्स कशानंच कंट्रोल होत नाहीये, कशानंच कंट्रोल आम्ही होत आता नाही. रेस्ट मध्ये ना, आम्ही आता दिवाळीच्या आसपास आमच्याकडे मावा येतो, डाळिंबाव, काळा मावा, हिरवा मावा. बरोबर हा हा त्या टायमाला आम्ही त्याचे प्रयोग करू. बिलकुल डाळिंबाव. बिलकुल. म्हणजे तुम्ही जे काही कीटकनाशक वापरणार आहे त्या किडींसाठी, त्याच्यामध्ये ऑर्गॅ कार्ब लिक्विड जे आहे ते 2 नाही 3 मिलीनं टाकायचं. हा बरोबर. हा कंट्रोल होतो. म्हणजे तो काळा थ्रिप्स जो आहे मिरचीवरचा, हा ऑर्गॅ कार्ब 3 मिली 1 लिटर पाण्याला, आणि तुम्हाला जे काही कीटकनाशक घ्यायचं आहे ते घ्यायचं, जागेवर कंट्रोल होतो. ह्याचे ऑक्झिरूटचे शायनिंग कलरला काय फरक नाही पडणार ना? खूप चांगला फरक पडणार आहे. यासाठीच तुम्हाला काय म्हटलेलं होतं की तुम्ही 5-10 झाडांना मारू नका, हे फवारणी करू नका किंवा ड्रीप मधून सोडू नका. बरोबर. हे तुम्हाला मी सांगतो, ज्यांनी हे करतील, तुम्हाला एक माझा ऍझम्पशन आहे, तुम्हाला सांगतो, इतर पिकांमधलं बघून, द्राक्ष वगैरे बाकी केळी याच्यावरून सांगतो, प्रत्येक फळामध्ये 25 ग्रॅमची वाढ होईल नाही बरोबर. मिनिमम. आम्हाला आहे ना, म्हणजे आम्हाला लाईनी सोडायची गरज लागत नाही, आम्हाला रिझल्ट लगेच कळतो आम्हाला. अच्छा बर 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 ठीक आहे ना, हा ठीक आहे ना, चालेल. कोणत्या प्रॉडक्टचा रिझल्ट आलाय, कोणत्या प्रॉडक्टचा आला नाही, लगेच रिझल्ट कळतो. आम्ही 100% मानतो. ठीक आहे ना, ठीक आहे ना. चालेल, येता जाता येतो, नवरा फॅक्टरीच्या जवळच आहे ना, हा नवरा हो फॅक्टरी हो जवळ. शुगर फॅक्टरी आहे ते रस्त्यावर. हो हो हा हो ओके बर 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 चालेल, नक्की येतो, चालेल. जाता फोन करतो मी. हो हा हो ठीक चालेल. आहे. चालेल हो. चालेल, धन्यवाद.